हॅलो अँड वेलकम ऑल ऑफ यू स्टुडंट. आजचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की पत्र कसं सोडवायचं फक्त 10 मिनिटामध्ये आपण समजून घेणार आहोत. आणि आपला डायलॉग राहिलाय, नात करते का यायलाच पाहिजे. फक्त 10 मिनिटामध्ये पत्रलेखन आपण समजून घेऊया. बघा, पत्रलेखन सारांश लेखन किती मार्काचा विषय? 6 मार्काचा विषय. आणि तो आपल्याला पेपरमध्ये यापैकी एक सोडवायचा आहे. एक तर पत्रलेखन, नाहीतर सारांश लेखन. 99% लोक जे आहेत कुठं जातात? पत्रलेखनासोबत जातात. आता सोडवायचं कसं हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, फक्त त्यातली मी एक बेसिक आयडिया तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. आता याच्यामध्ये बघा, पत्रलेखनाचे दोन महत्वाचे प्रकार आहेत. ओके, तुम्हाला माहितीच आहे. त्यामधला पहिला जो महत्वाचा प्रकार आहे तो आहे अनौपचारिक पत्र. दादाला, दीदीला, काकाला, काकूला, मामाला, मामीला, दादाला, भावाला, मित्राला, मैत्रिणीला जे पत्र पाठवले जातात ते कशी असतात? ते असतात अनौपचारिक पत्र. औपचारिक पत्र कोणाला पाठवतात? मुख्याध्यापकाला, शिक्षकाला, व्यवस्थापकाला, कोणत्या तरी पंचायत समितीचा व्यवस्थापक असेल त्याला. तर तक्रारीसाठी, मागणीसाठी, एखाद्या वाचनालयाला जे काही पत्र तुम्ही पाठवता ते असतात सगळे औपचारिक पत्र. आता इयत्तेमध्ये तुम्हाला यावाल्या 3 प्रकारची पत्र आहेत. एक आहे मागणी पत्र. एखादी पुस्तकच पाहिजे त्याची मागणी, एखादं खेळाचं साहित्य पाहिजे त्याची मागणी. तक्रार आहे, दिवाळीच्या वेळेस फटाक्यांच्या आवाजामुळे तुम्हाला प्रॉब्लेम झाला, त्याची तक्रार तुम्ही करताय. एखाद्या गणपतीच्या वेळेस तुम्हाला भोंग्यांचा आवाज झाला, त्याची तक्रार तुम्ही करताय. अशा प्रकारचे तक्रारीचे पत्र पण बरेच लोक करतात. स्वपरिचय पत्र, ते त्याच्यामध्ये स्वतःचा बायोडाटा दिला जातो. एखादी नाट्याची स्पर्धा आहे, तुम्हाला नाटक येतं, तुमचा बायोडाटा त्यांना पाहिजे, ते देऊ शकता. तर अशा प्रकारचे 3 महत्वाचे पत्राचे तुम्हाला विभाग दिलेले आहेत. आता पत्रलेखनामध्ये काही महत्वाच्या गोष्टी असतात आणि त्यातला जो सगळ्यात महत्वाचा विषय की करताना ध्यानात ठेवायच्या गोष्टी. हे पत्रलेखन जेव्हा आपण करतो त्यात औपचारिक पत्रासाठी महत्वाच्या गोष्टी कोणत्या लक्षात ठेवायच्या? कारण आपण सरळ सरळ औपचारिक सोडवणार पेपरमध्ये. आपण ते छोटे मोठे पत्र कोणी तयार करतं? भुरट्यांसारखं आपल्याला नाहीये, आपल्याला एकदम टॉपचा विषय. ठीक आहे, त्यामुळं पत्रलेखनाचा पत्ता, दिनांक सगळ्यात पहिल्यांदा टाकायचा 1 मार्क असतो. मायना जो असतो त्यालाच म्हणतात. आणि त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा दिनांकापासून सुरुवात केली जाते. दिनांकाचा फॉर्मॅट काय असतो ते आपण पाहू. विषय घेतो, विषयानंतर परिच्छेद लिहायचा आणि शेवटचा जो आहे अभिवादनाचा भाग तो पण आपण पाहणार आहोत. आता इथं एक्झाम्पल आपण घेतलंय. यामध्ये उदाहरणार्थ हे जे एक पत्र आहे, या पत्रामध्ये त्यांनी म्हटलंय की रसिक वाचक या नात्यानं संबंधित व्यक्तीला पुस्तकाची मागणी करणारं पत्र लिहा. त्यानंतर शालेय भांडार पुस्तक या नात्यानं संबंधित व्यक्तीला शाळेसाठी मागवलेल्या पुस्तकावर अधिक सवलत देण्याविषयी विनंती पत्र लिहा. एक आहे मागणी पत्र, एक आहे विनंती पत्र. तुम्ही यातलं कोणतंही निवडू शकता. डेटा सगळं ऑलरेडीच त्यांनी दिलाय. वाचनम हितकारकम, आनंद पुस्तकालय दुकानाचं नाव आहे, त्याला आपल्याला पाठवायचंय. त्याचा ऍड्रेस पण दिलाय, म्हणजे टेन्शनचा काहीच विषय नाही. दुकानाच्या वर्धापन दिनानिमित्त खास आकर्षण आहे त्यांच्याकडे, 20% सवलत ते देणार आहेत. आणि वेळ आहे आणि सोमवारी बंद एक जाहिरात दिलेली आहे. हे जाहिरात आहे, जाहिरातीवर आधारित हे पत्र आहे. आता पत्राची सुरुवात करताना आपल्याला पुस्तकं पाहिजेत, मग आपण कोणाला पाठवणार? व्यवस्थापकाला. तर आपण व्यवस्थापकाला जेव्हा हे पाठवतोय, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवायची की वर काय टाकायचा? वर आपण दिनांक टाकायचा. जसा 1 फेब्रुवारी 2021 हा दिनांक इथं टाकला गेलाय. प्रति टाकणं आवश्यक आहे. पत्रासाठी ही गोष्ट जनरली वापरलीच जाते महिन्यामध्ये. व्यवस्थापक कॉमा आनंद पुस्तकालय कॉमा 102 विकासनगर गळा नंबर 2 जालना या ठिकाणी हा पूर्ण मायना जो इथे लिहिलाय याला सगळ्यात जास्त मार्क सुरुवातीला आहे. फर्स्ट इम्प्रेशन आहे. हे जर तुमचं व्यवस्थित लिहिलं गेलं तर तुमचे पुढचे जे सगळ्या गोष्टी आहे तो चेक करणारा वाचणार. आता आहे विषय. विषय जनरल तुम्ही सेंटरमध्ये लिहू शकता, पण इथूनच लिहा कारण तुमचा सगळा विषय या लाईनशी जे आहे पेपर मधल्या संबंधित असतो. शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तकं मागवण्याबद्दल हे तुमचं पत्र असणार आहे. याच्यामध्ये महोदय हा विषय टाकायचा आहे. यामध्ये तुमचा रिस्पेक्ट त्या व्यक्तीबद्दल दिसतो आणि सांगू शकता की कालच आपल्या पुस्तकालयाची जाहिरात वर्तमानपत्रात वाचली, वाचून आनंद झाला. आपल्या शहरात आपण लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी या हेतून पुस्तकावर सवलत देण्याचा जो उपक्रम सुरू केलाय त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे आभार. आमच्या विद्यालयातील ग्रंथालयात सुट्टी सुद्धा आम्ही काही पुस्तकं मागवण्याचा विचारात होतो, तितकीच तुमची जाहिरात वाचनात आली.
आणि तुम्हाला पत्र लिहित आहोत. आम्हाला जी पुस्तकं हवी आहेत त्या पुस्तकाची यादी आम्ही या पत्रासोबत जोडत आहोत. तर ही पुस्तकं आमच्या विद्यालयाच्या पत्रावर पाठवावी आणि यासोबत बिल तुम्हाला पाठवावं. ते बिल पण आम्ही तुम्हाला खर्च जो असेल तो बँकेच्या खात्याचा तपशील पाठवा, जेणेकरून तुमच्या खात्यात ते बिल आम्ही पाठवू शकू. अशा प्रकारचा विषय या ठिकाणी द्यायचा आहे. आणि शेवटी तुम्ही या ठिकाणी एंड व्यवस्थित करायचं आहे. जसं या ठिकाणी आपला विश्वासू या शब्दातून विश्वासही दिसतो आणि बऱ्याच गोष्टी दिसतात. ग्रंथपालाला हे लिहिलं होतं, त्यामुळे त्याचं नाव बेसिकली आपण लिहिलं होतं ॲज अ ग्रंथपाल म्हणून. माध्यमिक विद्यालय गांधी चौक जालना. आणि आपल्या सगळ्या पुस्तकाची आपण इथे हे दिली आहे यादी. आणि या यादीमध्ये जे काही पुस्तकं तुम्हाला माहिती असतील त्यांची नावं टाकून द्यायची, 4-5 पुस्तकाची. आणि शेवटी जे आहे तो इथं एंड करायचा. आता इथं एंड दिसत नाहीये, पण एंड आपण आपला हे जे इथं वर टाकलाय याच्या खाली ईमेलही तुम्ही टाकू शकता. या पूर्ण एंडच्या खाली त्यांनी जे आहे यादी टाकली आहे. हे एक महत्वाची गोष्ट आहे की हा पॉइंट लक्षात ठेवा. पुस्तकाची यादी मधात न टाकता पूर्ण पत्र एंड झाल्यावरती खाली द्यायची आणि असं हेडिंग आधी द्यायचं. दुसरं एक महत्वाचं पत्र आहे की स्वपरिचय पत्र आहे. महात्मा फुले विद्यालय बुलढाण्याच्या बाबतीत हे पत्र लिहिलं गेलंय. आणि याच्यामध्ये काय आपल्याला परिचय कशासाठी देतोय आपण, नाट्य महोत्सवातील स्पर्धासाठी आंतरशालेय एक पात्री प्रयोग विद्यार्थ्याकडून स्वपरिचय पत्र ते घेत आहेत आणि पासपोर्ट आकाराचा फोटो पाठवायचा आहे. शार्दूल गावडे नाट्यप्रमुख विभाग आहे, त्याला हे आपण प्राचार्याला पत्र पाठवतोय. तो काही आपला मित्र नाही, त्यामुळे ऑब्व्हियसली हे पत्र कसं आहे, औपचारिक पत्र आहे. आणि दिनांक लास्ट डेटच्या आधी पाठवायचं, म्हणजे 26 तारीख हे त्यांनी दिली तर 26 नाही टाकायची, त्याच्या आधीची टाकायची, 20 टाकायची. बघा सुरुवात कशी करायची, 15 डिसेंबरलाच आपण पाठवतोय त्यांना. आपल्या पत्रामध्ये जरा आपण जास्त वेळ आहोत असं दाखवलंय. त्याचबरोबर प्रति हे टाकून आपण शार्दूल गावडे यांना हे पत्र लिहितोय. याच्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टींचा उल्लेख होणार आणि त्यामध्येही आपण या ठिकाणी शार्दूल गावडे यांना, जे की नाट्यप्रमुख विभाग आहेत महात्मा फुले या महत्वाच्या विद्यालयाचे, आणि बुलढाणा या ठिकाणी त्यांचा पूर्ण महिन्यामध्ये ऍड्रेस आला, विषय घ्यायचा, आंतरशालेय नाट्य महोत्सवात स्पर्धासाठी स्वपरिचय पत्र पाठवतोय महोदय म्हणून त्याचा रिस्पेक्ट पण केलाय. आणि सगळा मायना झाल्यानंतर इथं आपण परिच्छेद लिहिलाय, ज्याच्यामध्ये तुम्हाला काय काय त्यामध्ये पाठवायचंय त्यांना ते सांगितलंय तुम्ही की आपण जे जाहीर केलं होतं नाट्य महोत्सवातील स्पर्धामध्ये मी भाग घेऊ इच्छितो. आपल्या जाहीर निवेदनाला अनुसरून मी स्वपरिचय पत्र तुम्हाला कागदावर पाठवत आहे. पासपोर्ट आकाराचा अलीकडचा फोटोही जोडलेला आहे आणि ह्या संपर्कावर मला निर्णय कळवावा. आपला नम्र कन्हैया राजन कुबल यानं हे आपण आपलंही नाव लिहू शकतो, आपला ऍड्रेस टाकू शकतो आणि ईमेल टाकायचा, ज्यामुळे तुमचं यामध्ये इम्प्रेशन वाढेल. आणि ह्या आहे त्याचा स्वपरिचय. तर स्वपरिचय कसा असतो हे एकदा तुम्ही पाहून घ्या. याच्यामध्ये संपूर्ण नाव लिहितात, पत्ता लिहितात, संपर्काचा क्रमांक लिहिला जातो, जन्मतारीख लिहिली जाते, शैक्षणिक पात्रता, प्रशिक्षण, छंद, त्याचबरोबर अनुभव आणि पारितोषिक याबद्दलही नोंद याच्यामध्ये केली जाते. तर ह्या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला कोणतंही पत्र लिहित असताना तुम्हाला असली पाहिजे. जर तुम्हाला ह्या गोष्टी माहिती असतील तर तुम्हाला कोणत्याही प्रकारे कसंही पत्र आलं तरी ते काय होईल, सोडवता येईल. तर ही गोष्ट लक्षात घ्या. आणि याच्यामध्ये जर तुमचे काही डाऊट्स असतील तर ते नक्की कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, भेटूया आता आपण पुढील क्लासमध्ये.